ऐकूयात. नागपूरमध्ये मवियानं आंदोलन पुकारलेलं होतं. अमित शहांनी आंबेडकरांविषयीचे वक्तव्य केलं आहे, त्याचा निषेध म्हणून मवियाकडून हे आंदोलन केलं जात आहे. त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय. मोठ्या संख्येने या ठिकाणी मवियाचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आपल्याला दिसून येत आहेत. रोहित पवार आहेत, भाई जगताप आहेत. अशा पद्धतीनं विजय वडेट्टीवार सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. आंबेडकरी टोपी त्यांनी घातलेली आहे निळ्या रंगाची आणि हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेतलेले आहेत. मोठ्या संख्येने हे नेते कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. संविधान चौकामध्ये हे आंदोलन केलं जात आहे. तर या ठिकाणी प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे या नेत्यांची. आणि उमेश करंजकर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी उमेश, काय सांगाल? काल मवियानं ज्या पद्धतीनं सांगितलेलं होतं त्यानुसार आता संविधान चौकामध्ये आंदोलन केलं जात आहे. कसं स्वरूप तुम्हाला दिसतंय? किती मोठ्या संख्येनं लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेत? आघाडीचे नेते जे संविधान चौकात जमलेले आहेत, रोहित पवार असतील, सचिन अहिर असतील, विकास ठाकरे असतील, अशा अनेक आमदार जे आहेत ते तिथे जमलेले आहेत आणि अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करतायत. आज अधिवेशनाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक पाहायला मिळते. कालपासून त्यांच्या वक्तव्याचा निषेध जो आहे तो सातत्याने महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते कार्यालयाला पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पक्ष असेल किंवा मग RSS असेल यांच्याकडून सातत्याने संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. ही आक्रमणं सातत्याने केली जातात, मात्र ही आक्रमणं आम्ही तेवढ्याच तीव्रतेने परतून लावू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी देव आहेत, ते आम्हाला दुसऱ्या देवाची गरज नाही, अशा प्रकारचा टोला जो आहे तो काँग्रेसकडून असेल महाविकास आघाडीकडून मारलेला जातो. त्यामुळे हा प्रचंड असा मोर्चा जो आहे तो आता संविधान चौकातून निघाला. आता थेट अधिवेशनाच्या दिशेने हा मोर्चा चाललेला आहे. जी आहे ती पोलिसांकडून करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कोणताही दंगा या सगळ्या परिसरात होऊ नये, लोकांची गर्दी जास्त वाढू नये याची दक्षता जी आहे ती कुठेतरी पोलीस आपल्याला घेताना पाहायला मिळत आहे. निश्चितच उमेश, या ठिकाणी एक प्रतिक्रिया येते, आपण ऐकूयात. आदित्य ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. दरम्यान इतरही नेते आपल्याला मवियामध्ये या ठिकाणी बघायला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माते, त्यांचा एक फलक सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे या नेत्यांनी आपल्या हातामध्ये आणि त्यांच्याकडून हे आंदोलन केलं जाते, निषेध केला जातोय अमित शहा यांच्या वक्तव्याचा. अमित शहांनी राज्यसभेमध्ये वक्तव्य केलं होतं. आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन झालेली आहे आणि जेवढ्या वेळा तुम्ही आंबेडकर म्हणता तेवढ्या वेळेला देव केलं असतं तर तुम्हाला 7 जन्म स्वर्ग मिळाला असता, असं ते म्हणाले होते आणि त्याचाच निषेध या ठिकाणी मवियाकडून केला जातोय. माफी मागत नाहीत आणि देशाची जनता त्यांना माफी मागायला लावत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा घेत राहणार. मुंबईची घटना 13 लोक ते 12 सेकंदाचे बोलले होते की नव्हते? हे राज्यसभेत बोलले होतेच ना ते. मग विपर्यास केला म्हणजे काय? चूक केली असती तर माफी मागून मोकळे झाले असते. पण आज आपण पाहतोय की माफी मागायला तयार नाही. त्यांची जी मानसिकता आहे, त्यांची जी भूमिका आहे भाजपच्या पक्षाची, ती त्यांनी भाषणातून मांडली आणि आज त्याच्यावर माफी मागायला तयार नाहीये. आज तुम्हा सगळ्यांची मागणी काय? तुम्ही सगळे एकत्रितरित्या आम्ही देशाची जनता रस्त्यावर उतरलेलो आहोत. आज हा देशाचा अपमान झालाय, देशाचा संविधानाचा अपमान झालाय. माझा फक्त प्रश्न एकच आहे, हा अपमान नितीश कुमारजी स्वीकारणार आहेत का? चंद्रबाबूजी स्वीकारणार आहेत का? आठवले साहेब स्वीकारणार आहेत का? जे स्वतःला इथे ह्या अधिवेशनात देखील आमदार आलेले आहेत, जे भाजपसोबत आहेत किंवा भाजपच्या मित्र पक्षात आहेत, ते हा अपमान स्वीकारणार आहेत का? माफी मागितली तर तुमचं समाधान होणार? बघा, माफी मागून देखील भाजपची भूमिका आणि मानसिकता बदलणार आहे का? जी भाजप या देशाचं संविधान बदलायला निघाली होती, कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, ते भाजपची मानसिकता बदलणार आहे. परंतु त्यांनी वारंवार सांगितलंय की हा महाविकास आघाडीकडून केला गेलेला प्रोपगंडा आहे, आम्ही कधी बदलणार नाही. मग तुम्ही सांगा की तुम्ही जे काल बोललात ते चुकीचं होतं. सांगा, मान्य करा जे बोललात ते चुकीचं होतं. भाजपने मान्य करू दे की असं बोलायला नाही पाहिजे होतं. आज बीड महत्वाचा मुद्दा असताना आहे ना, तो घेणार आहे विषय. 101चा प्रस्ताव आहे, त्याच्यावर बोलतो. लागेल आता. चला, सॉरी लागेल तुम्हाला. नक्कीच आहे, परंतु देशाच्या जनतेला सगळा इतिहास माहीत आहे आणि मला खात्री आहे की देशाची जनता काल त्यांनी केलेला हा अपमान विसरणार नाही आणि कुठल्याही चुकीच्या नेरेटिव्हला बळी पडणार नाही. निश्चितच हे होते विश्वजित कदम आणि आपण पाहू शकतो सर्व विरोधक आहेत ते या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि जोरदार आंदोलन आहे ते आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केले जात आहे. एकंदरीत विशेषतः काँग्रेसच्या आमदारांसोबत ठाकरेंचेही आमदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्वतः विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील किंवा सचिन अहिर असतील
हे स्वतः काँग्रेसच्या आमदारांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आंदोलनात उतरलेले आहेत. दुसरीकडे आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदेही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि बाबासाहेबांच्या एकंदरीत या अपमानावरून कुठेतरी अमित शहांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. केबल काढून नागपूरमधले आपण बघू शकतोय मवियाचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत आणि जोपर्यंत अमित शहा माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, आम्ही बोलत राहू, निषेध करत राहू असं त्यांचं म्हणणं आहे. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली आहे, विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया आलेली आहे. नागपूरची दीक्षाभूमी ज्या ठिकाणी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा ज्या नागपूरमध्ये घेतलेली होती त्याच नागपूरमध्ये सध्या हे जे आंदोलन आहे ते मवियाकडून केलं जात आहे. संविधान चौक जे फेमस आहे तिथलं त्या ठिकाणी संविधानाची उद्देशिका आहे, त्याच ठिकाणी मवियाकडून हे आंदोलन केलं जात आहे आणि मुख्य म्हणजे त्यांनी आंबेडकरी टोपी घातलेली आहे निळ्या रंगाची आणि उपरणे सुद्धा त्यांच्याकडे आपल्याला दिसून येत आहेत आणि अशा पद्धतीनं मवियाकडून घोषणाबाजी केली जाते. अमित शहांनी राजीनामा द्यावा आणि माफी मागावी अशी मागणी त्यांची आहे. दरम्यान अधिवेशन सुद्धा सुरू आहे या ठिकाणी आणि अधिवेशनासाठी उपस्थित असलेले जे मवियाचे नेते आहेत, आमदार आहेत ते या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळे आता अमित शहा माफी मागणार का, आणखी काही त्यांची पत्रकार परिषद देणार का ते बघावं लागेल. तर मल्लिकार्जुन खरगे यांनी काल मागणी केलेली होती अमित शहांनी राजीनामा द्यावा आणि ते जर देत नसतील तर मोदींनी त्यांना बरखास्त करावं मंत्रिमंडळातून अशी मागणी करण्यात आलेली होती. दरम्यान ही दुसरीकडची दृश्य आपल्याकडे येत आहेत ती म्हणजे संसदेच्या बाहेरची आणि या ठिकाणी सुद्धा आंदोलन केलं जात असल्याचं दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे वक्तव्य केलं होतं अमित शहांनी त्याचा निषेध एकीकडे राज्यामध्ये नागपूर जी आपली उपराजधानी आहे आणि जी दीक्षाभूमी सुद्धा ज्या नागपूरमध्ये आहे, आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा ज्या नागपूरमध्ये घेतलेली होती त्या ठिकाणी मवियाकडून आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा जे इंडिया आघाडीचे नेते आहेत, खासदार आहेत ते या वक्तव्याचा निषेध करताना दिसून येत आहेत, माफी मागा अशी मागणी करतात. परम सम्माननीय डॉक्टर अंबेडकर जी का जिस प्रकार कांग्रेस अपमान कर रही है हम नहीं सहेंगे। वही कांग्रेस थी जिसने उनको चुनाव में हराया, वही कांग्रेस थी जिनने उनको सम्मानित करने का काम नहीं किया। अब वो कांग्रेस उनकी फोटो को लेकर आप देखिए वो कुर्सी पर बैठे हैं और बाबा साहब की फोटो उनके पैरों के नीचे रखी है। ये कांग्रेस क्या सम्मान करेगी बाबा साहब का? ये भारतीय जनता पार्टी की सरकार, देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हैं जो बाबा साहब को सम्मान देने का काम कर रहे हैं। पार्टी ने बाबा साहब को 2 बार हराया, उनका कोई सम्मान नहीं किया। 60 साल जब वो सरकार में थे उन्होंने बाबा साहब का कोई सम्मान नहीं किया। आज वो तोड़ मरोड़ कर माननीय अमित शाह के स्टेटमेंट को दे रहे हैं, काम करने नहीं दे रहे, ना राज्यसभा चलाने दे रहे हैं, ना लोकसभा चलाने दे रहे हैं। एक ओछी राजनीति कर रहे हैं। उनको शर्म करनी चाहिए कि बाबा साहब के नाम पे वो राजनीति कर रहे हैं, क्योंकि अपने टाइम में उन्होंने उनका सम्मान बिल्कुल नहीं किया। चोर बोल के चिल्लाए जैसा है कांग्रेस का राजनीति। अंबेडकर जी जब इलेक्शन में कंटेस्ट किया 2 बार उसके खिलाफ में कैंडिडेट को रख के कांग्रेस और कम्युनिस्ट लोग जो अंबेडकर को हराया, उन लोग आज अंबेडकर का नाम से राजनीति करना चाह रहा है। ये नहीं चलेगा। जब भी कांग्रेस पार्टी ने अंबेडकर को सम्मान नहीं दिया, वो पार्टी है जो अंबेडकर जी को सम्मान दिया वो भारतीय जनता पार्टी है। हमारा पॉलिटिक्स में कभी भी हम लोग अंबेडकर का गिरावट नहीं किया। तर 2 दृश्य आपण बघू शकतो. एकीकडे आहे नागपूरमधली मवियाकडून आंदोलन केलं जात आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी असं म्हणत इथं घोषणाबाजी सुरू आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये मात्र सत्ताधारी खासदार हे समर्थनार्थ अमित शहा यांच्या समर्थनार्थ आंदोलन करताना दिसतात. संविधान चौकातली ही दृश्य आपण बघू शकतो. एकीकडे सगळ्यांच्या डोक्यावर आंबेडकरी टोपी आपल्याला दिसते निळ्या रंगाची आणि याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो सुद्धा आपल्याला या सर्वांच्या हातामध्ये दिसून येत आहेत आणि ते जोरजोरानं घोषणाबाजी करताना या ठिकाणी दिसतात. अरे बाबा साहेब का अपमान!
बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, हे बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा, अरे बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। दरम्यान ही संसदेच्या परिसरातले दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी आज प्रियंका गांधी आणि राहुल गांधी निळ्या रंगाचे कपडे घालून आलेले आहेत आणि इतरही जे त्यांचे खासदार आहेत, काँग्रेसचे खासदार असतील किंवा इंडिया आघाडीचे, ते त्या घटनेचा, त्या वक्तव्याचा निषेध करताना आपल्याला दिसून येत आहेत आणि आजही इंडिया आघाडीकडून इथं निषेध केलं जाणार हे दिसतंय। संसदेच्या परिसरातली ही दृश्य, एकीकडे जे सत्ताधारी खासदार आहेत त्यांनी आंदोलन केलेलं होतं समर्थनार्थ अमित शहांच्या, तर दुसरीकडे अमित शहांनी जे वक्तव्य केलं आहे त्यांचा विरोध म्हणून संसदेच्या परिसरातच आता जे विरोधी पक्षातील इंडिया आघाडीचे जे नेते आहेत ते आपल्याला दिसत आहेत। राहुल गांधींनी निळ्या रंगाची जर्सी घातलेली आहे, तर दुसरीकडे प्रियंका गांधी निळ्या रंगाची साडी नेसून या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्याशिवाय इतर जे नेते आहेत ते लाल रंगाचे कपडे घालून आलेले सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। लाल रंगाची टोपी त्यांची आपल्याला दिसते आणि इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीनं पुन्हा एकदा आंदोलन केलं जाणार असं दिसतंय। राहुल गांधी पोहोचलेले आहेत, प्रियंका गांधी सुद्धा पोहोचल्यात। सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे दिल्लीमध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांविषयी जे काही वक्तव्य केलेलं होतं अमित शहांनी त्याचा जोरदार निषेध केला जातोय। त्यामुळे आजही आक्रमक भूमिका घेताना विरोधक दिसून येत आहेत। त्यामुळे अमित शहांची आता पुढचं पाऊल नेमकं काय असेल ते बघावं लागणार आहे। काल तर त्यांनी सांगितलं होतं पत्रकार परिषद घेऊन कशा पद्धतीनं काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे असं म्हणत पूर्ण वाक्य बघा, मी जे काही बोललो संसदेमध्ये त्याचा पूर्ण व्हिडिओ दाखवा असं आवाहन अमित शहांनी केलेलं होतं, पण दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेली नव्हती आणि कुठेतरी आता विरोधकांकडून त्यांनी माफी मागावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून अशी मागणी केली जाते आणि त्यासाठी प्रियंका गांधी खासदार, त्याचबरोबर खासदार आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सुद्धा निळ्या रंगाचे कपडे आणि हातामध्ये आंबेडकरांचे फोटो असलेले बॅनर घेऊन उपस्थित आहेत आणि आंबेडकरांविषयी जे काही वक्तव्य करण्यात आलं होतं अमित शहांकडून त्याचा निषेध करताना दिसत आहेत। त्यांचे खासदारही निळ्या रंगाचे जॅकेट घालून या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे आक्रमक भूमिका इंडिया आघाडीचे खासदार घेताना दिसत आहेत। तर दुसरीकडे मवियानं नागपूरमध्ये हे आंदोलन पुकारलेलं आहे। संविधान चौकामध्ये हे आंदोलन मवियाकडून पुकारण्यात आलंय। मुख्य म्हणजे मवियाचे जे आमदार आहेत ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले आहेत। सतेज पाटील दिसत आहेत, त्याचबरोबर आदित्य ठाकरे या ठिकाणी आहेत, नाना पटोले आहेत आणि ज्येष्ठ नेते काँग्रेसचे किंवा इतरही जे मित्रपक्ष आहेत मवियामधले त्यांचे मोठे नेते आपल्याला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसतंय। आंबेडकरी टोपी त्यांनी घातलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो त्यांच्या हातामध्ये आहेत, त्यांचे पोस्टर आहेत आणि जो काही अपमान झालेला आहे आंबेडकरांचा तो सहन करणार नाही असं ते म्हणत आहेत। तर परवाच्या दिवशी अमित शहांनी ते वक्तव्य केलेलं होतं राज्यसभेमध्ये आणि आंबेडकरांचं नाव घेणं जणू काही फॅशन झालेली आहे। आंबेडकर आंबेडकर तुम्ही जेवढ्या वेळा म्हणता तेवढ्या वेळा जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला 7 जन्म स्वर्ग मिळाला असता असं त्यांचं वक्तव्य आहे आणि याच्यावरून आता इंडिया आघाडीचे नेते आणि राज्यामध्ये मवियाचे नेते आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहेत। इंडिया आघाडीचे नेते हे दिल्लीमध्ये संसदेच्या परिसरामध्ये आंदोलन करताना दिसत आहेत। कालही त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आज तर निळ्या रंगाचे कपडे घालून विरोधी पक्षनेते लोकसभेतले आणि खासदार राहुल गांधी पोहोचलेले आहेत। प्रियंका गांधी त्यांची बहीण खासदार प्रियंका गांधी सुद्धा निळ्या रंगाची साडी परिधान करून या ठिकाणी पोहोचल्यात आणि काँग्रेसचे इतरही जे खासदार आहेत ते ब्लू कलरचे जॅकेट घालून या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यांच्याकडूनही आज या ठिकाणी निदर्शन केली जाणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर एकीकडे दिल्लीमध्ये हे विरोध प्रदर्शन सुरू आहे आणि दुसरीकडे नागपूरमध्ये ज्या ठिकाणी राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे तिथे सुद्धा संविधान चौकामध्ये जमून विरोधकांकडून अशा पद्धतीनं आक्रमकपणे आंदोलन केलं जात आहे। त्यामुळे आज सत्ताधारी भाजप असेल किंवा इतरही जे नेते आहेत त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतात ते बघावं लागेल। ज्या
पद्धतीनं आज निदर्शनं सुरू आहेत. त्याच्यानंतर आता अमित शहा नेमकी काय भूमिका मांडणार ते बघावं लागेल आणि दिलगिरी ते व्यक्त करतात का तेही बघावं लागणार आहे. मात्र काल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नव्हती, तर काँग्रेसनं कशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्याचा पाढाच त्यांनी वाचवून दाखवल्याचं दिसून आलेलं होतं. पण जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे राज्यसभेमध्ये त्यावरून मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त केलेली नाहीये. आणि त्याच्यानंतर आता जे आंबेडकरी संघटना असतील किंवा राज्यातील इतर जे पक्ष आहेत त्यांच्याकडूनही निषेध केला जातोय आणि दुसरीकडे मवियानं आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय. इंडिया आघाडीनं ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दरम्यान एक दृश्य आपल्याकडे आहे. तर राज्यातल्या विधिमंडळ परिसरातली या ठिकाणी आमदारांचं फोटो सेशन सुरू आहे. याच्यामध्ये सत्ताधारी आमदार आपल्याला दिसून येत आहेत. काही आमदार आणखी येणं बाकी आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत असावे त्यांची प्रतीक्षा हे नेते करतायत का असा सवाल उपस्थित होतोय. जे हसन मुश्रीफ आहे ते आपल्याला दिसत आहेत. मंदा म्हात्रेही या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि सत्ताधारी आमदार हे मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत पायऱ्यांवर विधिमंडळाच्या आणि त्यांच्याकडून या ठिकाणी फोटो सेशन आता केलं जात असल्याचं दिसतंय. दरम्यान विधिमंडळ परिसरातली ही थेट दृश्य नागपूरमधलीच हे दोन दृश्य आहेत. एकीकडे आहे संविधान चौकातली दृश्य ज्या ठिकाणी मवियाचे नेते आमदार मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि आंबेडकरांविषयीचे वक्तव्य अमित शहांनी केलेलं होतं त्याचा निषेध करताना दिसत आहेत. माफी मागावी अशी मागणी ते करतायत. तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांचं फोटो सेशन या ठिकाणी सुरू आहे. ते सर्वजण या ठिकाणी पोहोचल्याचं दिसतंय पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजून दिसत नाहीये. त्यामुळे त्यांची कदाचित प्रतीक्षा या ठिकाणी केली जात असावी. हसन मुश्रीफ आपल्याला दिसत आहेत आणि इतरही नेते राधाकृष्ण विखे पाटील असतील, चंद्रकांत पाटील असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार इथं पोहोचलेले आहेत. आता दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस हे सुद्धा येणं अपेक्षित आहे आणि हे दोन्ही नेते जर पोहोचले तर त्याच्यानंतर या ठिकाणी फोटो सेशन होऊ शकेल. दरम्यान आता फडणवीस पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय. मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे शिंदेची एक खुर्ची रिकामी असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे या ठिकाणी आले की लगेचच फोटो सेशन संपन्न होईल. दरम्यान मागच्या बाजूला महिला आमदारांची आपल्याला संख्या सुद्धा दिसून येते मोठ्या संख्येनं. इथं मंदा म्हात्रे असतील किंवा इतरही आमदार आपल्याला दिसून येत आहेत. दरम्यान भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे हे आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. ते आल्यानंतर इथं फोटो सेशन कंप्लीट होईल आणि पुढचं जे कामकाज आहे ते सुरू होईल. महायुतीचे मंत्री आणि आमदारांचं हे फोटो सेशन आहे. इथं मोठ्या संख्येनं मंत्री आमदार उपस्थित असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांचंही आगमन या ठिकाणी झालं आहे. तेही येऊन बसतील आणि त्याच्यानंतर इथं फोटो सेशन केलं जाईल. दरम्यान दुसरीकडे नागपूरमधलीच ही दृश्य आहे. संविधान चौक या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मवियाच्या आमदारांकडून, नेत्यांकडून, कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याचा निषेध केला जातो. तर जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. मवियाच्या नेत्यांकडून 3 दृश्य आपण बघू शकतोय. एक्सक्लुझिव्ह अशी ही 3 दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून. एकीकडे नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये मवियाचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे दिल्लीमध्ये संसद भवन परिसरामध्ये इंडिया आघाडीकडून आंदोलन केलं जातं, निषेध केला जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अमित शहांनी केलेल्या वक्तव्याचा माफी मागावी अशी मागणी केली जाते अमित शहांनी. आणि तिसरीकडे दृश्य आहेत नागपूरमधलीच विधिमंडळ परिसरातली. या ठिकाणी सत्ताधारी नेत्यांचा हे फोटो सेशन सुरू आहे. आपल्याला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दिसून येत आहेत. हे सर्व नेते पहिल्या रांगेमध्ये बसलेले आहेत. हसन मुश्रीफ सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या मागे सर्व मंत्री असतील, आमदार असतील यांची संख्या आपल्याला मोठी असल्याचं दिसतंय आणि त्यांच्याकडून आता या ठिकाणी फोटो सेशन केलं जात आहे. तर ही 3 दृश्य आपण बघू शकतोय. एकीकडे विरोधक, मग ते देशातले असतील किंवा राज्यातले, हे आंबेडकरांविषयी जे काही वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलं आहे त्याचा निषेध करताना दिसत आहेत. माफी मागावी अशी मागणी करताना दिसत आहेत. आंबेडकरी टोपी असेल, आंबेडकरी जे रंगाचे, निळ्या रंगाचे कपडे त्या सगळ्यांनी घातलेले आहेत आणि माफी मागावी अशी मागणी करत असतानाच तिसरीकडे मात्र सत्ताधाऱ्यांकडून, राज्यातल्या सत्ताधाऱ्यांकडून फोटो सेशन या ठिकाणी सुरू आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि इतरही मंत्री, आमदार, सत्ताधारी आपल्याला या ठिकाणी फोटो सेशन मध्ये दिसत आहेत. हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये विधिमंडळाचं आणि त्या पार्श्वभूमीवर आज या आंदोलनाचा 4था दिवस आहे. 21 तारखेपर्यंतच हे आंदोलन चालणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी फोटो सेशन केलं जात असल्याचं दिसतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.